1 मिनिट संपलाय टायमर. तुम्ही किती पण टाइम लावा प्लेअरवर तसा जाईल बरं. तुम्ही टायमर लावा. चांगला असा फटका मारला. थँक्यू डीजे. नक्कीच हैदर शेखला थांबवणे खूप गरजेचं असेल. डाव्या अतिशय घडाघाती फलंदाज आहे. परत एकदा विकेट. डीजे मी टायमर लावलेला आहे. मांडव डेकोरेशन पप्या जोगले दाडावकर, सॉरी, तुम्ही लवकर यायचं इथं. फोकसचा बंदोबस्त करा. तर अमन इंटरप्राइजेस टीमला 10 मिनिटाचा टाइम दिलेला आहे 2 षटक फेकण्यासाठी. चांगला चेंडू होता, तिथून दिशा भरकडली. गोलंदाज अतिकची एक्स्ट्रा रन प्राप्त झाली आहे. मोठी विकेट नक्कीच प्राप्त केली आहे अतिकनं. अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी मैदानावरती दाखवली आहे गोलंदाजानं. अजूनही जोपर्यंत रोहान 11 संघाचा कर्णधार मोसिम शेख मैदानावरती आहे तोपर्यंत धावसंख्या जास्त उंचावरती जाईल यात मात्र काही शंका नाही आहे. हलक्या हाताने नजाकत दाखवली आहे, चेंडूला दिशा दिली. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून तिथे शाबीर शेख होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 2 धावा कन्व्हर्टिंग केल्यात. हॅलो, स्पॅडला गेमला फास्ट घ्या जरा, गडबड नका. गावला. हाजीवाला शेख आता मैदानामध्ये उतरलेत. चला हाजी साहब फास्ट करा. हॅलो, स्पीडअप करा, गेमला स्पीडअप करा मित्रांनो. नुमान आलेले आहेत आमचे, नुमान. और हाफिजी लोग भी आ गए, हाफिजी लोग भी टेस्ट पे आए. खालू फेअर डिलिव्हरी. नक्कीच लवकरात लवकर स्पीडअप करा. शंकर दांडा दांडा एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. बोल्डिंग, दंडाबार, दांडी गोल. विकेट क्रमांक 2. हाजीबाला शेख बॅक टू द डगआउट.
चला टीम मीटिंग घेऊ नका, स्पीडअप करा, गेमला फायनल खेळायची आहे. नवीन फलंदाज ग्राउंड मध्ये जातो तो इम्रान. नक्की तेजस मुकादम आपण मंचावर या. तेजस मुकादम श्री मलंग टीमचा एक खंबर साथी. बाबू हे आतिक शेख आज रात्र गाजवणार. यांनी चांगले चांगले फलंदाज बाद केलेत. खूप सुंदर बॉलिंग टाकतो तो आणि त्याला पण मिनी टोचन दिलेलं आहे. कारण तू गेमवर फोकस कर, कोण काय बॉलर त्याच्यावर विश्वास करू नको, तू तुझी गेमवर फोकस कर. बघून तो सुंदर बॉलिंग बघा, चांगला परत एकदा दांडा. त्यांचा स्पॉन्सर इकडं महाबळेश्वर घेऊन जाणार आहे फायनल मारल्यावर. नक्कीच नक्कीच. आज आतिकचा पाय आहे ना तो जमिनीवर राहणार नाही. पुढच्या वर्षी मला वाटतं त्याच्या 5,000च्या वरती बोली जाईल, कारण आतिक शेख यांनी खूप सुंदर बॉलिंग केलेले आहे आणि हॅट्रिक केलेली आहे आतिक शेखनी. ओ टू डीजे. तो हमारे गांव के मौलाना, इनका आगमन हुआ हमारे मोहल्ला प्रीमियर लीग में. मौलाना आपका बहुत बहुत स्वागत. आप मैच देखने आए, आपका हमारे मोहल्ला टीम की तरफ से आपका बहुत बहुत स्वागत. अंपायर 6 मिनिटांमध्ये 2 षटक संपवायचे आहेत. चला स्पीड अप करा. आतिक टाइम झाला आज तर जल्लोष 30 होणार. सर्कल मध्ये एक प्लेअर घेतला जाईल. कंपल्सरी आयोजकांकडून तशी सूचना आलेली आहे. नक्कीच दुसरी गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कवर कामिल स्पीड अप करा प्लीज. एक मॅच व्हायची फायनल. स्पीड अप करा. 30 मिनिट 5:30 वाजलेले आहेत. नवा एक चक्कर मारा, 5 मिनिटाचा boundary कालावधी आहे. तालीम एक चक्कर मारून द्या, कारण सायकल आपल्याला भेटणार नाही. फेस करा तिचा. चला आपल्या अमन 11चे निघा. डोंदा मार्गे, मोरबा मार्गे, आपटा मार्गे आका राऊंड मारून या. सावला आपटा वाईट चेंडू. नक्कीच मुन्नाभाई शेख, आतिक शेख जो पहिला गोलंदाज होता, त्यांचे स्पॉन्सर जलालभाई शेख यांच्याकडून त्यांना 1000 रुपये आलेले आहेत. नक्कीच एटीएम खुला झालेला आहे. आज आतिक 2 दिवस इको गाडी बंद करणार, कारण 500 रुपये शिप आहे, 1000 रुपये जमा झालेले आहेत. हे जलालबाईचा दिल आहे त्यांच्या टीमवर. वाईट चेंडू. 13 धावा झालेले आहेत. 5:31 झालेले आहेत. अजून 4 मिनिटाचा कालावधी आहे. बघा नईम अमन निगोला हारला, परंतु त्यांचं खेळाडू बघा सायकलचा पूर्णपणे धुवा करतात. त्यांना माहित आहे आपल्या नशिबाला सायकल नाही. आता अरबाज, बाबू आणि इज्जू या तिघांचा आता नंतर नंबर आहे. नक्कीच मुन्नाभाई शेख, मी सुद्धा आहे त्यात. तू पण आहेस, तुझा 7वा नंबर लागल मग इनिंग झाल्यावर. आम्हाला का सायकल भेटणार नाही. अति उत्साह होता फायनल मारायचा आम्हाला, पण बाहेर झालो आम्ही 15-52 गाडी पकडून. पहिली 15-52 गाडी तुम्हीच आणली वाहुंजन. कॅमेरामॅन आमच्या सायकलला फोकस करा प्लीज, कारण आता आम्हाला सायकल. नक्कीच मुन्नाभाई शेख आमचा स्पॉन्सर आहे ना इरफान शेख, त्याला 1 महिन्यापासून कॉन्फिडन्स होता का मीच 1 नंबर मारीन. ओव्हर कॉन्फिडन्स तुम्ही घाण केली ना. आम्ही नाही, आमच्याकडून चुका झाल्या. गेल्या वर्षी आम्ही 1 नंबर दिलेला त्याला. रातची 12 वाजे पार्ट्या कराल तर कसं तुम्हाला सकाळची उजरल तुम्हाला. नाही तो झोल झाला आमचा. टीमला घेतली 10,000 रुपये आणि त्याने पार्ट्या करून 30-40 हजार तुमच्या मंगारी खपवलं. तो तरी काय करेल बिचारा. स्पॉन्सर आमचा दिलदोग आहे, त्याने रास पैसे खपवलं. बाउंड्री. विषय सलाम. साहिल शेखचा हात पाय आहेत ना ते जमिनीवर नाही, कारण ते 3 मॅच जिंकलेत, फायनल मध्ये गेलेत आणि आता ते महाबळेश्वरला रातच्या रात्री निघणार आहेत. काय बोलणार तुमचा. अंपायर लवकरच स्पीडअप करा. 5:33 झालेले आहेत. 5:35
नक्कीच मुन्ना, हे आपला आनंद आहे आपल्या घरातच साजरा करणार, दुसऱ्याच्या घरात साजरा करताल फुकाट मार घायला लागेल कुठं. चांगला असा फटका मारलेला आहे तो. बघा आता यो दुसरा नंबर चालू झाला अमन 11चा. बघा सायकल काय भेटणार, बरं सायकलची मजा फक्त. सायकल कोणत्या दारात उभी राहणार पण मजा हे घेणार. मुन्नाभाई शेख लवकरात लवकर स्पीडअप करा, कारण की आपण टायमर दिलेला एम्पायर. जर नाही झाला तर 30 सर्कलच्या नक्कीच स्पीडअप करा. सर्वांना नियम से. कामिल आपण स्पीडअप करा प्लीज, सहकार्य करा, आपण स्पीडअप करा. एक मॅच अजून खेळायची आपल्याला. तिने कमरावर हात दिला, एक ओट टाकली, चांगली गोलंदाजी पली. गोलंदाजी खूप चांगली केली पण भोक्या पाटल्या. पण चौकार. हात कशाला कमरावर आला काय माहित आता, पोटात बिटात काय दुखणं चालू झालाय का आतिक? मुतखडा झाला. चांगला असा फटका. चौकार. चौकार. डीजे किती धावा आल्या? तेवीस. एक चेंडू 23 धावा. बघा आमच्या बाबूची स्टाईल बघा. बघा कलाकारी बघा. 505 कलाकारामध्ये एक वाऊंजन कलाकार आहे बघा. नक्कीच मुबीन शेख तुमच्या संघाला विनंती आहे. 5:23 ला आपण स्टार्टअप केला होता, 5:35 झाल्यात. अजून 2 मिनिटं दिले जातील, नाहीतर एक प्लेअर आपल्याला आत घ्यावा लागेल. कॅमेरामॅन आपल्या सायकलला कॅमेरा मारायचा आहे. काका यांचा झेल चांगला लवकर नवीन स्पीडअप. आतमध्ये जा नवीन बॅट्समॅन. चला स्पीडअप करा प्लीज. नवीन फलंदाज जातोय तर गफ्फार. चांगला असा फटका मारलाय. चौकार. नक्कीच चांगला खेळाडू आहे, पहिल्यांदा बघतो मी त्याला खेळताना. खूप चांगला फटका मारलाय गफ्फार यांनी. चान्स भेटायला पाहिजे या प्लेयरची. टोटल धावसंख्या होती ती 29. नोमान अभी आपने मौलाना का स्वागत करके लो. हाँ अभी ये मैच होएगी 2 बॉल, उसके बाद तुम्हारे हाथ से मौलाना का अपना स्वागत करो, ठीक है? और अपने इरशाद भाई का भी कर लो, ठीक है? 5 चेंडू 29 धावा. लवकरात लवकर स्पीड अप करा. थँक्यू डीजे. बघा कॅमेरामॅन जितू गोंधली जरा आमच्या गणेश एकवर फोकस मारा. बघा कसे झोपलेले आहेत. हे झोपल्याने आज फायनलला गेले. मुन्नाभाई शेख जे आपले मौलाना आलेले आहेत त्यांचा तुम्ही स्वागत सम्मान करून घ्या. तो नौमान जाते रहो, स्वागत कर मौलाना का. हमारे नूर मस्जिद के मौलाना, उनका स्वागत किया जाएगा. तो मैं नौमान शेख से गुजारिश करता हूँ कि आप अपने शुभ हाथों से मौलाना का स्वागत करो. हमारे मोहल्ला प्रीमियर लीग में मौलाना आए हैं, हमारे नूर मस्जिद के मौलाना है हमारे, इनका स्वागत किया. मौलाना इधर आओ. यकीनन नौमान शेख हमारे नासिर शेख के लड़के हैं, उनके शुभ हाथों से हमारे नूर मस्जिद के मौलाना, इनका स्वागत किया जाएगा हमारे इस टूर्नामेंट में. मौलाना आगे स्पीड अप करा. बिल्डिंग टीम स्पीड अप.
ओके, और इरशाद भाई आप भी आओ, आपका भी स्वागत किया जाएगा। हो रहा इरशाद भाई हमारे इम्तियाज अहमद के अब्बा है, गले में इधर आओ इरशाद भाई, पीछे, उनका भी स्वागत किया जाएगा हमारे नोमान शेख के हाथों से। कैमरे में कैच हो रहा है, इरशाद भाई का स्वागत हो रहा है हमारे नोमान शेख के हाथ से। फूल का गुलदस्ता और हमारा टीम का जो मोमेंटम है, स्टार 11 का जो मोमेंटम है वो दे के स्वागत किया गया इरशाद भाई और हमारे मौलाना का। थँक यू। और टू डीजे मोसिम शेख लवकर क्षेत्ररक्षण लावा, स्पीड अप करा। नक्कीच 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज असणार आहे। 5:38 झालेले आहेत, स्टार्ट करा मॅच। बॅटिंग करणारा संघ आपली सलामाची जी फलंदाजी आहे ती ग्राउंड मध्ये पाठवा, कारण की आपल्याला टाइम झाला तर आपल्यालाच फलंदाजी करताना त्रास होणार आहे। अरे काय काम आहे का? साजिद भाई शेख आपण बाहेर झालेले आहेत, आपल्याला ट्रॉफी काय भेटणार नाहीये। 15-52 गाडी आपण पहिले आणली, पहिल्यांदा आपणच बाहेर गेलेत टुर्नामेंट मधून। तुम्ही गावान बस पहिले आणली 15-52। मुबीन शेख तुम्हाला विनंती असेल की आपली फलंदाजी जी सलामीची जोडी आहे ती लवकरात लवकर ग्राउंड मध्ये अरे गेम चेंजर तुम्हीच कोण तुमची बॉल पाठव। ग्रुप बी ची पोरा तुम्ही एला खेळवल्या ना, आम्हाला गेम केले। तुम्ही डबल चिठ्ठी खिशान ठेवता, एक ए ची काढून दाखवता, बी ची पुढे राहता। चला स्पीड अप करा प्लीज। ए पॉइंटिंग घेऊन गेले बा बॉल, पटापट स्पीड अप करा, टाइमपास नको। मुबीन एक फायनल मॅच व्हायचे। साजिद तुम्ही बोलता गेम केली, पण तुम्हीच गेम चेंजर आण, तर गेम तुमची कोण करल? कोण दिली? काल्याची चोरली आहे। नक्कीच लवकरात लवकर स्पीड अप करायचं आहे। अमन एंटरप्राइजेस संघाची सलामीची जोडी जाते ती मुबीन शेख स्वतः कर्णधार आणि इम्तियाज। नक्की शेरदी 11चे स्पॉन्सर उनेश स्वतः सायकलची मजा घेत आहेत। स्पीडअप करा अंपायर, कारण की अजून एक फायनलचा सामना खेळवायचा आहे। हाजी साहेब आम्हाला सहकार्य करा, स्पीडअप करा। स्पीडअप खेळायचे 5 मिनिटं होणार आहे, तुम्हालाच खेळायचं आहे, अंधार तुम्हालाच होणार। तुम्हाला फायनल करायची आहे, कारण की आमिर बाहेर झालेले आहेत। 15-52, 15-53 मुन्ना शेख। बॉलिंग मार्क सज्ज येतोय तर पॉवर प्लेची गोलंदाजी घेऊन हैदर शेख, मोठा भाऊ विपक्ष छोटा भाऊ। 5:42 चा टायमर लावलेला आहे। 5:52 पर्यंत तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत। बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये चाचा टू भतीजा। सायकल बाहेर काढा, बस झाली लय फेस कारला। बस चलो बेटा जमा करो। चांगला असा फटका मारलेला आहे, ऑफ साइडच्या दिशेने कटवलेला चेंडू चौकार। डीजे नईम आमच्या मोसिम शेखचा सत्कार होईल आमच्या साजिदच्या हस्ते। डीजे थांबा तुम्ही। 50 रुपयाचा हार आणला तरी त्याचा अपमान केला। स्पीडअप करा, कारण की तुम्हाला अंधार झाला तर बॅटिंग वाले सांगायलाच। मोसिम शेख ये जो मैच चालू है अभी हाजी साहब और मुबीन के बीच में, मतलब जलाल शेख और हाजी बाला शेख, ये दोनों के बीच में मैच चालू है, क्या कहना है आपका? एक पिचकारी मार खाली। कोणच्या बाजूने आहात तुम्ही? हाजी साहबच्या बाजूला आहे का जलाल? हमारे जो साहिद शेख है वो गाड़ी के पीछे बैठे। उन्होंने 56 गाड़ी पकड़ी कुडूस मार के, बेवंडी कुडूस, वो गाड़ी पकड़ के चले गए। नक्कीच ईगल 11चे कर्णधार साहिल शेख यांची आम्हाला सूचना आलेली आहे। ईगल 11चे 11चे 11 खेळाडू
समालोचन कक्षामध्ये या. सोहेल भाई के कट्टर थे. स्पीड अप कर पक्का है. हैदर शेख तुम परत लोग एकदा बाद में बॉलिंग आया. मार्क पर गणेश शेट्टी तैयार. ने 2 शब्द बोले थे. वो क्या शब्द थे आपके? लेकिन तुमको ट्रॉफी चांगला असा चेंडू खोळा टप्पा. हैदर शेख एक वेगवान गोलंदाज आहे. मोहल्ला एक्सप्रेस मधून त्याची गणना होते. आणि इम्तियाज नक्कीच रहिमान नगरचा चांगला खेळाडू आहे. प्रॅक्टिस मध्ये 17 षटकार मारलेले त्यांनी. हाजी साहेब काहीतरी कानमंत्र देताना हैदर शेखला बुंद्यान बॉल टाक आणि आउट घे. काही पण कर पण आउट घे. बघा आम्ही बोललेलो तुम्हाला हाजी साहेब टीम मीटिंग नाही. हाजी साहेब टीम मीटिंग नाही. हाजी साहब तुम्ही कीपर हाजी साहेब. असून तुम्ही बॉलर पर धावत जाता. तुम्ही कीपर होता. तुम्ही डीजे bowler पण पर नका धावत वाजवू. जाता. हाजी साहेब स्पीड अप करा. मोसिम तुम्ही शेख- धावायचं. मोसिम शेखनी झेल आतिक पकड़ला. शेख आपण जाग्यावर. सुद्धा. हाजी साहेब बघा आता मोसिम शेख बोलतं का 2 ओव्हरची मॅच मग याच्या पुढं. कमिटी मोसिम शेख डिसिजन लगेच घ्या तुम्ही आता काय आता. परत एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज. मोहल्ला एक्सप्रेस हैदर शेख स्वतः स्पॉन्सरचा त्यांना कानमंत्र आहे. तू कशी पण गोलंदाजी टाक पण चांगली टाक. खोला टप्पा. रनआउट. पंच पंच धावा सांगा. 2 धावा. ओके. कुठेतरी हैदर शेख विकेट टेकर गोलंदाज म्हणून ठरलेला आहे. कारण की सलामीचा फलंदाज इम्तियाजला त्यांनी डगआउट मध्ये पाठवला. आता आतिक शेखला भोपळाही फोडता आला नाही. आमचे सलाम शेख स्पीडअप सर्वांना करा. स्पीडअप. परसाद वाटत आहेत. आमचे सलाम शेख परसाद वाटतात. आतिक शेख स्पीडअप करा. काही ना काही काहीतच असतं. 5:45 झालेले आहेत. अंधार होत आहे. बॅट्समन लवकरात लवकर जा. कामिल शेख स्पीडअप करा. काका तुम्हाला फायनल खेळायचे काका. आम्हाला फायनल नाही केल्याचे आम्ही बाहेर झालेलो आहोत. हाजी साहेब तुम्ही कीपर आहेत. थोडा स्पीडअप करा. तुम्ही प्रत्येक बॉलला जल्लोष करू नका. याच्या पुढे आपल्याला फायनल खेळवायची आहे. धन्यवाद सोहेल भाई. चांगला असा चेंडू. बघा भोक्षी पाटली मधींशी बॉल. मासा धराधर फरार झालेला आहेत आणि चौकार. चौकार. कारण की क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका होत आहेत. कुठेतरी त्या चुका थांबवणं गरजेचं असेल. नाही 2 मिनिट. कटलं लागलेलं ते पण पळालं. कटलं मोठं होतं का बारीक होतं? मोठं होतं लय. त्याला गवलं नाही. त्याची भोक्षी फाटली. बॉक्सेत मारून गेली. मोसिम शेख आपण नक्कीच. आपल्या कुठल्या संघाच्या हाजी साहेबची टीम चांगली अशी 11चे 11 खेळाडू चांगले आहेत. पण कुठेतरी खेळाडूंची चुकी होत आहे. कारण की 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज असताना अशा वारंवार चुक्या होणे. आता 12 चेंडू मध्ये. एक मिनिट. नईम शाहिद मोसिम साहेब आपल्याला कुठला खेळ आवडतं? स्पीड करा. आपल्याला स्पीडअप करा. स्पीडअप. मोसिम आपल्याला क्रिकेट आवडत नाही. आपल्याला कबड्डी नाही. आपल्याला खो खो नाही. आपल्याला कुठला खेळ आवडतं? एक चेंडू धावून काढलेले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. पण नईम मी हा प्रश्न विचारलाय मोसिमला. त्याचा फायनल पण मला उत्तर पाहिजे. उत्तर द्यावं लागेल वशी माहिती तुम्हाला. कारण की आयोजकांची सुद्धा मान्यता आहे. या तुम्हाला उत्तर द्यावा लागेल. धावा सांग. धावा होत आहेत त्या 13.
गुड्डा तुला काय वाटतं तुम्ही जिंकणार का हरणार? कसं जिंकू? बाईस तू बोलता आम्ही जिंकू, पण नक्कीच. कैसा जिंकू? कुठेतरी गोलंदाजी करणाऱ्या मोशिम शेखला विकेट घ्यावी लागेल ती मुबीन शेखची, कारण की जोपर्यंत क्रीजवर मुबीन शेख आहे तोपर्यंत एकटा मॅच नेण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. धावसंख्या होत आहे ती 14. अरे अशफाक शेख, 16 धावांची गरज आहे अजून. अशफाक शेख परत आला श्रीमलनचे 10 कपडे चेंडू घालून. 16 धावांची गरज. काय झालं व्हायला आपला? काय झालं त्यांना? हरलो कैसा हरलं? कोणी पादवला? 2 मॅच हे दुसरी मॅच हरलो. कोण हरवलं? कोण जोर कोण होता? रोडपाळी. तुमचे धावा कमी झाल्या का बॉलिंग खराब झाली? आमची बॉलिंग खराब झाली. कोणला ठोकला? ऋषी आणि मला. अरे बाबा, हे इथलाच सिच्युएशन तिथं झालेलं आहे. धन्यवाद. नक्कीच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट कशी करायची ती मुबीन शेख कडून शिका. स्कोर होतोय तो 16. नक्कीच मुबीन शेखची चपलाई बघू शकता. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. रन पाहिजेत. 8 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे अरबाज शेख त्यांना. ईगल 11 संघाचे कर्णधार साहिल शेख, आपण मंचावर या, आपली उपस्थिती दाखवा. धावा किती पाहिजे? 12. 8 चेंडू मध्ये 12. भाग लगान लगान भाग लगान टीम. बघा बघा, 5 धावा, 5 धावा. मुन्ना शेख, ही लगान टीम. तुम्ही गेल्या वर्षी आम्हाला लगान बोललेलं, पण आता लगान टीमचा नाही, उत्तम तर काय झालं माहिती उदाहरण आहे का? तुम्हाला आता बघायला भेटला. भेटला हाजी साहेब थांबला. मारू का नको? नियम धरला. मारला. 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. पण अजून सुद्धा मोसिमचा मुलाचा या बघा किती आहे, कॉन्फिडन्स बघा किती आहे. नानानी बॉल मारला, धावत गेला, बॉल फील्ड केला आणि बॉल फिल्डिंग उडवलंय. एवढी चांगली 17 षटके केली आदियान यांनी. नक्कीच मुन्ना शेख अजून सुद्धा मॅच दोन्ही संघांमध्ये आहे, काटेकी टक्कर आहे. पण ते 5 धावा गेलेत ना, ते भाग पडतील हाजी नाही, साहेबाला. बिनजोडची शरत आहे. एक उजवी साइड मधून एक डावी साइड मधून. स्पीडअप करा. पायर स्पीडअप करा. नवीन फलंदाज जातोय तो नईम शेख. नक्कीच हाजी साबचा संघ अजून सुद्धा मॅच मध्ये आहे. बॉलरला कुठेतरी कठोर परीक्षा द्यावी लागेल, कठोर परिश्रम करावे लागतील. टार्गेट आहे 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. चालू करा. नवीन गोलंदाज येतात बॉलिंग मार्कवर. इरफानवर गेम आहे पूर्ण. इरफानला काटेकी टक्कर द्यावी लागेल. बिनजोडची शरत तुझ्याच हातात आहे बाबा. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. तर नासिरभाई शेख यांचं आगमन, तसेच आमचे भाई डी बी मात्रे यांचे सुपुत्र अंगद यांचं आगमन झालेलं आहे. तर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. नासिरभाई शेख यांचं आगमन होतं. स्पीडअप करा. स्पीडअप. हे काय करत नासिर?
नक्कीच चौकार गेलेला आहे. ईगल 11 टीमचे कर्णधार यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे. 3 धावांची गरज आहे अजून. 5 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. अजून सामना अंदर बाहेर. नक्कीच स्पीडअप करा, कारण की जो फायनलचा सामना आहे तो आपल्याला कदाचित 1 ओव्हरचा सुद्धा खेळावा लागू शकतो. चांगला असा चेंडू कटवलेला आहे मुबीन शेख यांनी. 1 धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. मुन्ना शेख कुठेतरी ती चूक झाली, ओव्हरथ्रो झाली. नक्कीच मी 4 धावा फुकटच्या गेल्या. गेलेत ना ते 1 धाव होती, तिथे 4 धावा एक्स्ट्रा गेलेले आहेत. नक्कीच मुबीन शेखला विनंती असेल तुम्ही चला या समालोचन कक्ष आपला टॉस उडवायचा आहे. आणि साहिल शेख टॉस उडवा. साहिल शेख या अगोदर आहेत. मुबीन शेख या लवकर या, लवकर या. नक्कीच मुन्ना शेख ज्या 4 धावा. अंगद म्हात्रे डीबी म्हात्रेचे सुपुत्र आहेत, यांचे शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्या. हे फायनल मॅचची नाणेफेकी करा. आणि या नईम आता लवकर माईक द्या तुम्ही प्लीज. चला मुबीन शेख फटाफट. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मुबीन शेख, स्वतः कर्णधार. हॅलो नासिर 2 वरची. हा नाही होणार. 2 वरची